श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज राष्ट्रीय प्रसारण दिवस. 99 वर्षांपूर्वी म्हणजे 1927 मध्ये आजच्याच दिवशी मुंबई केंद्रावरून रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. आकाशवाणीनं देशाच्या इतिहासाचे अनेक चढउतार पाहिले आहेत. स्वातंत्र्याची पहाट असो, युद्धाचे प्रसंग असोत किंवा मनोरंजनाची आणि माहितीची गरज, आकाशवाणीनं प्रत्येक भारतीयाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. आणि आता बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाच्या युगात AI मुळे आकाशवाणी टेलिव्हिजनच्या प्रसारणाचं स्वरूप देखील बदलू लागलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI प्रसारण क्षेत्रात वेगानं क्रांती करत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमाच्या प्रसारणाचं बदलतं स्वरूप आणि AIचा प्रभाव या विषयावर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण तज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यानुसार आकाशवाणी देशाच्या कानाकोपऱ्यात ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा प्रसार करत आहे. काळ बदलला, माध्यमं बदलली, पण आकाशवाणीच्या आवाजातील ती आपुलकी आणि विश्वासार्हता आजही तशीच टिकून आहे. आज राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त आकाशवाणीच्या आठवणी ताज्या करत आहेत आकाशवाणीचे निवृत्त सहाय्यक संचालक सचिन प्रभुणे. आज राष्ट्रीय प्रसारण दिन अर्थात आपल्या आकाशवाणीचा 99वा वर्धापन दिन. भारत हा खेड्यांचा देश आहे असं भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात आपण म्हणत होतो. मात्र भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञान यात प्रगती करत आपण आता आधुनिक बनतोय. सर्वसामान्य लोकांच्या ॲस्पिरेशन वाढतायत, त्याचबरोबर सुधारणा तंत्रज्ञान हे खेड्यापर्यंत पोहोचतंय. त्यामुळे विज्ञान, शिक्षण, मनोरंजन, शेती, महिला सक्षमीकरण, उद्योग या सर्व क्षेत्रात या बदलत्या भारताची खूप महत्त्वाची अशी भूमिका आहे. ग्रामीण निमशहरी भारताच्या साथीला आकाशवाणी अर्थात रेडिओ कायमच राहिलेला आहे. घराघरात पोहोचलेल्या रेडिओनं देशाच्या विकासात भरीव योगदान दिलं. आपल्या भारतात स्थानिक प्रसारण केंद्र सुरू होण्याचा काळ हा 1990 ते 1995चा काळ. आपल्या देशाची अर्थव्यवस्था खुली होण्याचा हा काळ होता. नागरिकांच्या, युवकांच्या अपेक्षांनी भरारी घेतली होती आणि यातच आकाशवाणीच्या भारतभरात असलेल्या सर्व केंद्रांनी की जी नव्यानं उदयाला आलेली स्थानिक प्रसारण केंद्र होती त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. आपलं म्हणणं आपण जनसामान्यांना ऐकू शकतो हा विश्वास आकाशवाणीनं सर्वसामान्यांना दिला. मग या आकाशवाणींवर छोटे शेतकरी असतील, उद्योजक असतील, गावोगावी असलेले साहित्यिक असतील, लोककलावंत असतील, सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून आपलं जीवनमान उंचावलेले नागरिक असतील, यांना उत्तम व्यासपीठ आकाशवाणीनंच दिलं. आकाशवाणीनं भारताच्या विकासांमध्ये विविध क्षेत्रात बहुमोल असं योगदान दिलेलं आहे. शेती असेल, स्थानिक प्रयोग करणारे शेतकरी असतील, लोकसंगीत असेल, उद्योग असेल, शिक्षण असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, यातलं आकाशवाणीचं योगदान हे खूप महत्त्वाचं आहे. शेतीमध्ये स्थानिक प्रयोग, व्यावसायिक शेती करणारे, प्रक्रिया उद्योग, गटशेती, सेंद्रिय शेती यांना एक मोठं व्यासपीठ आकाशवाणीनं दिलं. लोकसंगीताचा बहुमोल ठेवा पण जपलाय, आकाशवाणीनं जपलाय, वृद्धंगत केलाय. महिला सक्षमीकरणाचं विविध क्षेत्रातील जे काम आहे त्यात आकाशवाणीचं योगदान हे वाखाणण्याजोग आहे. गावोगावच्या स्वयंसहाय्यता गटांना इतकं मोठं व्यासपीठ आकाशवाणीच्या माध्यमातून निर्माण झालं की त्यातून त्या उद्योग निर्मितीत आल्या, व्यवस्थापन करायला लागल्या, नवे प्रयोग करायला लागल्या, नव्या बाजारपेठा शोधायला लागल्या. आकाशवाणीनं स्थानिक नाट्यकृतींना मोठं व्यासपीठ मिळवून दिलं, अनेक लेखक घडवले. मी आपत्ती व्यवस्थापन म्हटलं की या स्थानिक प्रसारण केंद्रांचा किंवा एकूणच आकाशवाणीचा जो आपत्ती व्यवस्थापनातलं योगदान आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्या भागातला हवामानाचा अंदाज आकाशवाणीवरूनच आजही शेतकरी मिळवतो, त्याचा उपयोग करतो. पावसाचा अंदाज आहे, पावसाची आकडेवारी आहे, विविध धरणांची पाणी पातळी किती आहे, धरणातून पाणी सोडल्यानंतर धरण क्षेत्रातल्या लोकांना घ्यायची खबरदारी आहे, यासाठी खूप मोठं योगदान आकाशवाणी देतं. एकूणच भारताच्या ज्या ॲस्पिरेशन असलेल्या क्लासला त्याचं व्यासपीठ मिळवून देण्याचं मोठं काम आकाशवाणीनं केलेलं आहे, स्थानिक प्रसारण केंद्रांनी केलेलं आहे. आकाशवाणीच्या या राष्ट्रीय प्रसारण दिनाला आकाशवाणीतलं हे योगदान, आकाशवाणीचं महत्त्व लोकांना सांगताना खूप आनंद तर होतोच, परंतु देशाच्या विकासात एक माध्यम
किती मोठी भूमिका बजावू शकतं याचं अत्यंत महत्त्वाचं उदाहरण म्हणून आकाशवाणीकडे बघावं लागेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. श्रोते हो, आजच्या डिजिटल युगात माहिती तंत्रज्ञानाचा वेगानं विस्तार होत असताना आकाशवाणी टेलिव्हिजन सारख्या प्रसारण क्षेत्रात गेल्या काही वर्षात अनेक बदल होताना आपण पाहत आहोत आणि आता एका नव्या क्रांतीची सुरुवात झाली आहे आणि ती क्रांती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI. प्रसारण क्षेत्रात AI खूप मोठे बदल घडवून आणत आहे. रेडिओ आणि टेलिव्हिजन पासून ते डिजिटल पॉडकास्ट पर्यंत AI तंत्रज्ञानानं कामाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्राचा वेग वाढला आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्रात होत असलेले बदल आणि या क्षेत्राची भविष्यातील वाटचाल याविषयी अधिक माहिती देत आहेत AI क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर भूषण केळकर. आकाशवाणीने गेल्या 9 दशकांपासून भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकशाही प्रवासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते डिजिटल युगापर्यंत, ग्रामीण भारतापासून ते महानगरापर्यंत विविध भाषा, विविध संस्कृती आणि परंपरा जोडण्याचं कार्य आकाशवाणीनं सातत्याने केलं आहे. आज या परंपरेच्या बरोबर नवतंत्रज्ञान उभं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचं. साधारण 2014 मध्ये चौथी औद्योगिक क्रांती जी झाली, इंडस्ट्री 4.0, त्याच्यापासनं म्हणजे गेले एक 12-13 वर्ष आमूलाग्र बदल विशेषतः प्रसारण आणि माध्यम यांच्यामध्ये झालेत आणि अर्थातच त्याला आकाशवाणी किंवा रेडिओ हा अपवाद असणार नाही. मुळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करणारी संगणकीय प्रणाली. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णपणे माणसाची जागा घेणारी यंत्रणा नाही हे आपण लक्षात ठेवू. ते माणसांच्या क्षमतांना अधिक प्रभावी बनवणारं साधन आहे. प्रसारण क्षेत्रामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सहाय्यक म्हणून मोठ्या वेगानं प्रवेश करतोय. सर्वप्रथम कॉन्टेंट क्रिएशन याच्यामध्ये विचार केला तर आजच्या AIच्या मदतीनं बातम्यांचा प्राथमिक मसुदा काही सेकंदामध्ये तयार होऊ शकतो. हवामान, शेअर बाजार, क्रीडा निकाल, सरकारी अहवाल सारख्या माहितीचे संक्षिप्त आणि सुसंगत स्वरूपामध्ये रूपांतर कृत्रिम बुद्धिमत्ता सहज करू शकते. विविध भाषांमधील भाषांतर, शीर्षक तयार करणं, कार्यक्रमांसाठी संशोधन करणं किंवा सोशल मीडियावरील चर्चेचा आढावा घेणं यासारखी कामं AI वेगाने करू शकतं. मात्र आकाशवाणीची खरी ताकद ही केवळ माहिती देण्यामध्ये नाहीये, तर विश्वसनीयता, संवेदनशीलता आणि सार्वजनिक हित जपण्यामध्ये आहे. एखाद्या बातमीमागील सामाजिक संदर्भ, एखाद्या मुलाखतीतील भावनिक छटा, एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमातील मानवी स्पर्श आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णपणे समजू शकणार नाही. एडिटिंग हा जो भाग आहे, संपादन, याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा ऑडिओमधील अनावश्यक शांतता किंवा पार्श्वभूमीचा आवाज किंवा तांत्रिक त्रुटी या काही क्षणात दूर करू शकते. लांब मुलाखतीचे महत्त्वाचे मुद्दे वेगळे करणे, भाषणात अचूक लिप्यंतरण करणे, उपशीर्षके ठरवणे तयार करणे आणि संग्रहातील हजारो ध्वनी मुद्रिका शोधून काढणे यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अत्यंत उपयुक्त आहे. आकाशवाणी सारख्या विशाल संस्थेकडे दशकानुदशक जतन केलेला ध्वनी वारसा आहेच. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती, दुर्मिळ संगीत मैफली, साहित्यिकांची भाषणं, ऐतिहासिक प्रसारणं यांचे डिजिटल वर्गीकरण आणि शोध सुलभ करण्यासाठी AIची भूमिका फार मोठी आहे. यामुळे आपला सांस्कृतिक वारसा अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल. याचबरोबर ज्याला आपण डिलिव्हरी किंवा प्रसारण आणि वितरण म्हणू, तर त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वी रेडिओ अर्थातच निश्चित वेळेत प्रसारित होत असत, पण आत्ता ते कार्यक्रम मोबाईल किंवा स्मार्ट स्पीकर किंवा इंटरनेट, रेडिओ, पॉडकास्ट अशा विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सोयीनुसार कार्यक्रम ऐकता येतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या बदलत्या सवयी समजून घेत आहे आणि योग्य श्रोत्यांपर्यंत योग्य कार्यक्रम योग्य वेळी पोहोचवण्यामध्ये मदत करत आहे. विविध भारतीय भाषांमधील सामग्रीचे स्वयंचलित भाषांतर आणि आवाजाच्या माध्यमातून सादरीकरण करण्याची क्षमता AI मध्ये आहे. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भारतातील भाषिक विविधतेला नवीन ताकद त्याच्यामुळे मिळते आहे. श्रोत्यांशी संवाद हा अधिक परिणामकारक होणं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी होतं आहे. आजचा श्रोता हा फक्त ऐकणारा नाही, तो प्रतिसाद देणारा, प्रश्न विचारणारा आणि चर्चेत सहभागी होणारा आहे. AIच्या साहाय्यानं श्रोत्यांच्या प्रतिक्रिया, संदेश आणि अभिप्राय याचं विश्लेषण करून त्यांची आवड, अपेक्षा, गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात आणि ते AI उत्तम करत आहे. आकाशवाणी एकदाच होते असं आपण म्हणायचो, पण परिणामकारकता न बदलता आकाशवाणी आपण म्हणू तेव्हा होऊ शकते असं तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे येऊ शकतंय. या पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काय काय होऊ शकेल ह्याला खरोखर जी कल्पनाशक्ती आहे त्याचीच मर्यादा असू शकते. त्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत.
अत्यंत वेगाने माहितीचं संकलन करून त्याचं प्रसारण करणं हे जगभर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये घडतंय ते अधिक वेगाने होईल. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये विश्वासार्हता वाढणे आणि संपादनाचं किंवा एडिटिंगचं काम कमी करणे आणि त्यामुळे अधिक मानवी सहभाग वाढवायला जो कल्पकतेवर आधारित असेल असं करायला मदत करणे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की करणार आहे. आजच्या जमान्यामध्ये की जिथे लोक एकमेकांशी अतिशय सहज जोडली गेलेली आहेत, ज्याला आपण समाज माध्यम म्हणतो, तर या काळामध्ये आकाशवाणीची जबाबदारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये अधिक आहे. कारण आपण ऐकलं असेल की एका उद्योजकाचा आवाज वापरून मोठी रक्कम कोणीतरी परस्पर लांबवली होती. याचा अर्थ असा की आवाजाचं नक्कल करणे आणि त्याच्यातनं काही चुकीची बातमी पसरवणे किंवा चुकीचा संदेश दिला जाणे आणि तोही मोठ्या प्रमाणावर, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक आपला धोका आकाशवाणी किंवा या माध्यमामध्ये समजायला हवा. आणि त्याचमुळे जे कॉन्टेंट क्रिएशन आहे, साहित्य किंवा सामग्री निर्मिती आहे, याच्यामध्ये अधिक आपल्याला कठोर नियंत्रण असणं आवश्यक राहील. भारत हा विविध भाषा, संस्कृती, धर्म यांचा देश आहे आणि त्यामुळे चुकीची माहिती, बनावट ध्वनिमुद्रिका, डीप फेक तंत्रज्ञान या सगळ्याच्या मध्ये आपल्याला कठोर संपादकीय नियंत्रण आवश्यक राहील. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक मोठा तोटा आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून सत्यता, निष्पक्षता आणि सार्वजनिक हित याच्यामध्ये कुठेही आपल्याला तडजोड करता येणार नाही. प्रसारण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भूमिका याच्यामध्ये पत्रकार, निर्माता, तंत्रज्ञ आणि उद्घोषक यांना पण एआयच्या साधनांचा प्रभावी वापर करता यायला हवा आणि तो करता येण्यासाठी एआयचे जे टूल्स आहेत त्याच्याबद्दल माहिती असायला हवी. शेवटी एआय आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा समतोल साधणं अत्यंत आवश्यक राहील. एआय वेग देईल, विश्लेषण करेल आणि पुनरावृत्तीची कामं टाळेल, पण कल्पकता, मूल्याधिष्ठित पत्रकारिता, संवेदनशील संवाद आणि लोकांसाठी विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं कार्य मात्र आकाशवाणी मधील माणूसच करू शकेल. आकाशवाणी ही केवळ प्रसारण संस्था नाही, ती भारताच्या लोकशाहीची, संस्कृतीची आणि जनविश्वासाची वाहक आहे. आणि त्यामुळे एआय स्वीकारताना आपण तंत्रज्ञानाचा वापर मनुष्याला केंद्रस्थानी करून ठेवायला हवा. अर्थातच एआय हे साधन आहे, ध्येय नाही. आपलं ध्येय जे राहील ते विश्वसनीय, सर्वसमावेशक, लोकाभिमुख आणि दर्जेदार प्रसारण. आणि त्यामुळे रेडिओनं ट्रान्झिस्टर पासून FM पर्यंत, उपग्रह प्रसारणापासून डिजिटल स्ट्रीमिंग पर्यंत अनेक बदल यशस्वीपणे स्वीकारलेत. एआय ही त्या प्रवासातली पुढची पायरी आहे. या बदलाला आपण भीतीनं नव्हे तर विवेकानं आणि तयारीनं आणि आत्मविश्वासाने सामोरं गेलो तर आकाशवाणीचं भविष्य एआयच्या काळामध्ये अधिक प्रभावी, लोकाभिमुख होईल. आणि मला वाटतं बहुजन हिताय, बहुजन सुखाय अशी असणारी आकाशवाणी बहुजन सहभागाय अशी पण व्हावी, हे एआय करू शकेल असा माझा विश्वास आहे. श्रोते हो, प्रसारण क्षेत्रानं नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. एआयमुळे प्रसारण क्षेत्र अधिक वेगानं, अचूक आणि वैविध्यपूर्ण होत आहे. भविष्यात मानवी कौशल्य आणि एआय तंत्रज्ञान या दोघांच्या संगमानं प्रसारण क्षेत्र अधिक समृद्ध होईल. आधुनिकतेची कास धरताना या माध्यमात काम करणाऱ्यांच्या आवाजातील आणि चेहऱ्यावरील भावाची, आपुलकीची ऊब कायम राहील यात शंका नाही. तंत्रज्ञानाची ही नवी पावलं प्रसारण क्षेत्राला अधिक समृद्ध करतील एवढं मात्र नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अमिता बडे.